तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्याच्या परळी मतदारसंघातील घाटनांदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य रुग्णांचे मोठे हाल होत असल्याचे वास्तव समोर आले आहे। येथील डॉक्टर रेणुका पाथरकर वेळेवर रुग्णालयात उपस्थित राहत नाहीत, तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसोबत व्यवस्थित न बोलणे, रुग्णांना व्यवस्थित तपासणी न करणे अशा बेजबाबदारपणामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी याची कल्पना देऊनही वरिष्ठ अधिकारी या बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी या बाबीकडे लक्ष देऊन वेळीच या डॉक्टरांची बदली करून दवाखान्याला सक्षम डॉक्टर देण्याची मागणी घाटनांदूरचे सरपंच महेश गारठे यांनी केली आहे। MCN न्यूज मराठी करिता परमेश्वर वैद्य, अंबाजोगाई, बीड। मामा डॉक्टर आले नाहीत का अजून? किती वेळ झाला आला तुम्ही? हा 9 वाजता आलो, अजून डॉक्टर आलेले नाहीत। काय दुखायले बाबा तुमचं? किती वाजता आलो इथं हॉस्पिटल मध्ये? अजून आलेले नाहीत मॅडम। किती वाजता आला माहिती आहे का? आम्ही 8 वाजता इथं आला, 9च्या आकारात आला आम्ही। 9 वाजता हॉस्पिटल 9 वाजता इथं आला आम्ही। अजून आलेले नाहीत ना मॅडम? केव्हा येणार आहे? काय दुखायले बाबा? काय दुखायले म्हणलं? असं आहे का? कधी आला हॉस्पिटल मध्ये? घाटनांदूरच्या आरोग्य केंद्रामध्ये सध्या कार्यरत असलेल्या डॉक्टर रेणुका पाथरकर ह्या सतत गैरहजर असल्यामुळे होणाऱ्या पेशंटची हेळसाळ करण्यासाठी आम्ही वेळोवेळी ॲडिशनल DHO असतील लोमटे सर, उल्हास सर असतील DHO यांना सतत पाठपुरावा केला, आम्ही पत्रव्यवहार केला, तरी पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं काहीही कारवाई त्यांच्यावर होत नसल्यामुळे इतर दिवसेंदिवस पेशंटला गैरसोयीला तोंड द्यावं लागत आहे। पेशंट आल्यानंतर व्यवस्थित न तपासणे, त्यांच्याशी व्यवस्थित न बोलणे, परत ह्या घाटनांदूरच्या आरोग्य केंद्राला मागील सतत 3 वर्ष डॉक्टर मुंडे सरांच्या काळामध्ये आनंदीबाई सारखे मोठे पुरस्कार मिळाले आहेत। एवढ्या मोठ्या दवाखान्याची अशा ह्यांच्या वागण्यामुळे सतत हेळसाळ होत आहे। तरी पण माझं वरिष्ठ अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती की गावाच्या दवाखान्याची अशी उकंठा होण्याची दयनीय अवस्था होईपर्यंत वाट बघू नये आणि तात्काळ वेळेवर त्यांच्यावर कारवाई करून त्यांना काढून एक डॉक्टर मुंडेसारखा कार्यरत आणि चांगला डॉक्टर इथं उपलब्ध करून द्यावा ही मागणी आम्ही सतत करत आहेत। संबंधित गावाला 50 खेडे आणि गावाची 20 ते 22 हजार लोकसंख्या असून मागील काळामध्ये 450-500 ती OPD होती। आज ती OPD यांच्या अवेळी ट्रीटमेंटमुळं किंवा वेळेवर न येण्यामुळं ती 200 ते 250वर आलेली। महिलांच्या बाळंतपणाचे देखील रेशो ही शासनाला देखील माहीत असताना, म्हणजे तालुका पातळीवरच्या लोकांना माहीत असताना देखील ते रेशो कमी झालेला आहे। म्हणजे याचा अर्थ की ह्या सुविधा द्यायला सक्षम नाहीत। तरी माझी शासनाला विनंती आहे, विशेष करून आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांना अशी विनंती आहे की त्यांनी वेळेवरच ह्या डॉक्टरांची बदली करून एक चांगल्या डॉक्टरची इथं नियुक्ती करावी ही माझी विनंती त्यांना।